आणि यानंतर थेट बिहारमध्ये जाऊयात। पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। बीपीएससीची परीक्षा रद्द करावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि याच मागणीला घेऊन सर्व विद्यार्थी आणि संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत। सध्या पोलिसांनी आंदोलनात हस्तक्षेप केला। जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं। आंदोलनकर्त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर आता त्यांना रोखण्यासाठी मज्जाव करण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती। माहिती जाणून घेऊयात। अभिजित पाटील आपल्या सोबत आहे। अभिजित, विद्यार्थ्यांची काय मागणी आहे? जर पाहिलं तर बिहारमधील विद्यार्थी काही दिवसांपासून सतत आंदोलन करत आहे आणि आज जो आंदोलन सुरू आहे पाटण्यामध्ये बीपीएससीची जी परीक्षा झालेली आहे ती परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि या संपूर्ण आंदोलनात आता विद्यार्थी आक्रमक झालेत। पोलीस सौम्य लाठीचार्ज करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी बिहार पोलीस प्रयत्न करत आहेत, मात्र बीपीएससी मध्ये सतत गैरव्यवहार होत असल्याचं आपण पाहिले, कारण की जसे घटना सतत घडत आहेत त्यामुळे आता विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या तयारीत नाहीत। विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे की परीक्षा रद्द करावी। तसंच काल एक घडलेली घटना महत्त्वाची म्हणजे बिहारचे जे काही बीपीएससीचे अधिकारी होते त्यांनी कुत्ते हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार असं म्हटलं। त्यामुळे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुत्रा म्हटलं गेलं आणि या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल। तरी मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत, तरी विद्यार्थी कोणत्याही परिस्थिती ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। त्यामुळे आता जमावाला पांगवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहेत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर बॅरिकेडिंग तोडण्याचा सुद्धा या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आणि सध्या आंदोलनकर्त्या या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडलेला आहे। त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात आहे। मात्र बीपीएससीची परीक्षा रद्द करावी, या परीक्षांमध्ये वारंवार गैरप्रकार होतोय, त्याचमुळे गेल्या काही दिवसांपासून अशी निदर्शनं होत आहेत। मात्र या आंदोलनानं आज हिंसक असं वळण घेतलेलं आहे। अत्यंत आक्रमक हे विद्यार्थी पाहायला मिळत आहेत। काही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवरती टीका केलेली होती, ती या विद्यार्थ्यांना रुचली नाही। त्या भाषेचा चुकीचा वापर करण्यात आला असा सुद्धा दावा आहे आणि हाच रोष अनावर झाल्यामुळे बिहारमधील विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाकडे सरकार लक्ष देतं का, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात का, हे पाहायचंय। काहीसा गोंधळ आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांकडून कारवाई सुरू असताना एक विद्यार्थिनी रस्त्यावर कोसळली, तिला पकडून नेलं जात आहे। मात्र एकंदरीतच मुलांची ही मानसिकता प्रचंड आक्रमक झालेली आहे। माघार घेण्याच्या ते भूमिकेत नाही आहेत आणि आक्रमक पवित्र्यावर ठाम असताना पोलिसांनी मात्र त्यांना रोखलेलं आहे। पाण्याचा मारा केला जातोय कारण या विद्यार्थ्यांनी बॅरिकेडिंग तोडून आतमध्ये प्रवेश केला। हजारोंच्या संख्येनं आज पाटण्यामध्ये हे विद्यार्थी उतरलेले आहेत। असं असताना आता यंत्रणेच्या पोलिसांच्या वतीनं आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि सरकार यांच्यामध्ये काही चर्चा घडवून आणली जाते का, या आंदोलनावरती आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती काही तोडगा निघतो का, हे पाहायचंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने मात्र आज अत्यंत आक्रमक असं वळण घेतलेलं आहे। हे विद्यार्थी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि अगदी अलीकडेच म्हणजे कालच अधिकाऱ्यांच्या वतीनं ज्या भाषेत टीका करण्यात आली त्यानंतर मात्र या विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला। आज रस्त्यावर उतरत सरकारच्या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली। दुसरीकडे बीपीएससीची परीक्षाच आता रद्द करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणारे काही फलक हाती घेऊन आपल्या भूमिकेवर ही मुलं ठाम असलेली पाहायला मिळतात। पण या मुलांना रोखणं आता प्रशासनाच्या समोरचं एक मोठं आव्हान असणार आहे आणि बॅरिकेडिंग तोडून आत प्रवेश केलेल्या या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी आता पोलिसांनी पाण्याचा मारा हा सुरू केलाय। ताजी घडामोड जाणून घेऊयात। अभिजित पाटील आपल्या सोबत आहेत। अभिजित, अत्यंत आक्रमक विद्यार्थी झालेले आहेत। सरकारच्या वतीने काही सकारात्मक चर्चा करण्यासाठीची पावलं उचलली जाऊ शकतात?
खरं तर आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण पाहू शकतो दोषांमध्ये विद्यार्थी ज्या पद्धतीने आक्रमक झालेत त्यांच्यावर पाण्याचा मारा केला जातोय, मात्र विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीत. खरं तर या ठिकाणी विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन पोलिसांना सामोरे जात आहेत, त्यामुळे विद्यार्थी कुठलीही हुल्लडबाजी करताना यात दिसत नाहीत. मात्र कोणत्याही परिस्थितीत आंदोलकांना राजभवनावर जाऊ दिलं जाऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण की राजभवन हे त्या राज्याचं सर्वोच्च स्थान असतं आणि अशा ठिकाणी जर विद्यार्थ्यांना शिरू दिलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलीस शक्य तितक्या लवकर यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे जे विद्यार्थी आहेत ते जी बिहारची जी बीपीएससीची 17वी जी परीक्षा झाली होती ती 17वी परीक्षा पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली जाते. खरं तर ही बीपीएससीची जी परीक्षा होते, जसं आपण महाराष्ट्रात एमपीएससी आहे तसं बिहारमध्ये बीपीएससी आहे. मात्र हे एक आयोग असतो ज्याला स्वतंत्र अधिकार असतो, एक घटनात्मक दर्जा आहे आणि अशा एवढ्या मोठ्या गोष्टी कसा हस्तक्षेप केला जाणार किंवा सरकार काय भूमिका घेणार. कारण आपण बघितलं तर मागील काही दिवसापूर्वी झारखंडमध्ये आंदोलन झालं, विद्यार्थी मागणीवर अडून राहिले की ही परीक्षा रद्द करावी आणि झारखंड सरकारने विद्यार्थ्यांचं ऐकत परीक्षा रद्द केली. मात्र 2च दिवसांनी हायकोर्टाने सरकारच्या निर्णयाला स्टे दिला. म्हणजे जरीही विद्यार्थ्यांची मागणी असलं सरकारनं मान्य केलं तरी कायद्याच्या पातळीवरती टिकून राहते का मागणी हेही पाहणं महत्वाचं आहे, कारण की शेवटी त्यातून काय आउटपुट निघतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्या पद्धतीने बिहारमध्ये झालं ज्या पद्धतीने झारखंडमध्ये झालं त्या पद्धतीने बिहारमध्ये होतंय का. भलेही सरकारने आज जरी म्हटलं की आम्ही परीक्षा रद्द करू तर उद्या हायकोर्ट पुन्हा स्टे देऊ शकतं. त्यामुळे आता सरकार नेमकं यात काय मार्ग काढतं, कारण की झारखंडचं उदाहरण समोर असल्यामुळं बिहार सरकार परीक्षा रद्द करण्यासाठी काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इतर काही संघटना किंवा पक्ष यांचा या विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे का? नाही, आजचं जे आंदोलन आहे पूर्णपणे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे की परीक्षा रद्द व्हावी. आता परीक्षा रद्द होणार की नाही हे सरकारतर्फे कुणी चर्चेला आलं तर समजू शकतं, मात्र आता सरकारकडनं अद्यापही कुणी चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांना भेटलेलं नाही. या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कुणाच्या वतीनं केलं जात आहे? कारण हा आज जरी आक्रमक मुद्दा समोर आलेला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं निदर्शनं केली जात आहेत. खरं तर पाहायला गेलं तर या आंदोलनाला एक असा कोणताही चेहरा नाही, त्यामुळे हे आंदोलन कसं कंट्रोल करायचं हा पोलिसांसमोरही प्रश्न आहे. कारण की ज्यावेळेस आंदोलनाला नेतृत्व असतं त्यावेळेस पोलीस त्यांच्याशी चर्चा करू शकतात, प्रशासन चर्चा करू शकतं, मात्र या आंदोलनाला कोणतंही स्पेसिफिक नेतृत्व नाही. त्यामुळे पोलिसांसमोरही हे आव्हान आहे की हे आंदोलन कसं शांत करावं. खरं आहे अभिजित, आता ही मोठी आव्हानं प्रशासनाच्या समोर आहेत. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तोड़ दिया गया है, बहन के गाली दी गई है, गाली फती दिया गया है, बर्दाश्त नहीं करेंगे, ये गाली को हम बर्दाश्त नहीं करेंगे, महिलाओं को मार दिया गया है।